नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज मी बोलतोय तेव्हा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीचे निकाल पूर्णपणे आलेले आहेत. डेमोक्रेटिक पक्षाच्या आणि तथाकथित भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांचा पराभव झालेला आहे आणि रिपब्लिकन पक्षाचे अत्यंत आक्रमक असे नेते डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय झालेला आहे. आणि लक्षात घ्या, डोनाल्ड ट्रम्प परत आलेले आहेत. गेले 4 वर्ष आपलं अध्यक्षपद गमावल्यापासून डोनाल्ड ट्रम्प परत राजकीय भूमिका घेत होते आणि सांगत होते, मी पुन्हा येईन. योगायोग असा की गेल्या 4-5 वर्षामध्ये नेमक्या याच शब्दाचा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भयंकर वापर झालेला आहे. याचं कारण असं, 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीस हे प्रचारामध्ये सातत्याने सांगत होते, शिवसेना भाजप युतीच्या निवडणूक प्रचारामध्ये वारंवार उद्धव ठाकरे मंचावर बसले असताना सुद्धा देवेंद्र फडणवीस परत सांगत होते, मी पुन्हा येईन. आणि मी पुन्हा येईन असं जेव्हा देवेंद्र फडणवीस सांगत होते, तेव्हा त्याचा साधा सरळ अर्थ असा होता की मी 5 वर्षाची मुदत संपत आलेली आहे आणि निवडणुकीनंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्री होऊनच परत येईल. याचा अर्थ कळतो मित्रांनो, पण तसं होऊ शकलं नाही. कारण देवेंद्र फडणवीस एक विसरले की ते अमेरिकेत नाहीयेत आणि अमेरिकेतली निवडणूक लढवत नाहीयेत. ते भारतातली आणि महाराष्ट्रातली निवडणूक लढवत आहेत आणि त्यांच्या बाजूला कोणी ट्रम्प ओबामा वगैरे बसलेले नाहीत, कमला हॅरिस बसलेले नाहीत, त्यांच्या बाजूला उद्धव ठाकरे बसलेले आहेत. आणि म्हणूनच आपण पुन्हा येऊ हे कितीही छाती ठोकपणे सांगितलं तरीही आपल्याला पुन्हा येण्यासाठी फक्त कायदे, नियम आणि नीतिमत्ता उपयोगाची नाही, कारण ती नीतिमत्ता कधीही दगा देणारे आपल्या बाजूलाच बसलेले आहेत. त्यामुळे जनतेने कौल दिला तरीही आपण मुख्यमंत्री पदी परत येणं इतकं सोपं नाही हे देवेंद्र फडणवीसांना कळू शकलं नव्हतं. आणि म्हणून मला आज हा सगळा प्रसंग का आठवला की ज्या वेळेला ट्रम्प यांनी 2020 ची निवडणूक गमावली, आपलं अध्यक्षपद गमावलं आणि 4 वर्षांनंतर ते परत एकदा अध्यक्ष म्हणून निवडून आले. योगायोग असा की हा पहिला राष्ट्राध्यक्ष 2दा निवडून आला आणि 2दा त्याने डेमोक्रेटिक पक्षाच्या महिला उमेदवारांचा पराभव केलेला आहे. अमेरिकेच्या इतिहासामध्ये सहसा महिला उमेदवार राष्ट्राध्यक्ष पदासाठी उभ्या राहिलेल्या नाहीत. पण ट्रम्प यांचा हा एक वेगळा रेकॉर्ड म्हणता येईल की 2016 मध्ये त्यांनी ही निवडणूक रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार म्हणून लढायची ठरवली आणि ती उमेदवारी मिळवली. तेव्हा त्यांच्या विरोधात माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या पत्नी हिलरी क्लिंटन या डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवार होत्या आणि बहुधा त्याच पहिल्या अमेरिकेतल्या अध्यक्षीय पदाच्या महिला उमेदवार होत्या. पण त्यांचा पराभव करून ट्रम्प अध्यक्ष झाले होते. 4 वर्षांनंतर त्यांचा पराभव झाला, पण परत 4 वर्षांनंतर ते परत निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि योगायोग असा आहे की परत एकदा डेमोक्रेटिक पक्षातर्फे त्यांच्या समोर महिला उमेदवारच पुढे करण्यात आला. योगायोग एवढ्यासाठी म्हणतो की जेव्हा 1 वर्षापूर्वी 2024च्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीसाठी प्रायमरीज सुरू झाल्या, प्रत्येक पक्ष आपले उमेदवार निवडतो, तेव्हा ज्या पक्षाचा अध्यक्ष सत्तेत बसलेला आहे आणि एकदाच बसलेला आहे, पहिली टर्म आहे, त्याला आपोआपच त्या पक्षातर्फे दुसऱ्या टर्मसाठी उमेदवारी मिळत असते.
आणि त्यामुळेच तो आपोआपच त्या पक्षाचा उमेदवार असतो. सो बायडन हे 2016 मध्ये 2020 मध्ये जिंकून आलेले अध्यक्ष हे आपोआपच डेमोक्रेटिक पक्षाचे अध्यक्ष होते, उमेदवार होते. आणि ट्रम्प यांना रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी मिळवणं भाग होतं. बायडेन यांच्यावर यांची जबाबदारी किंवा यांची उमेदवारी निश्चित असताना ट्रम्प यांच्यावर हल्ला झाला आणि त्यातून जी सहानुभूती निर्माण झाली, तेव्हा बायडेन हा उमेदवार ठेवणं म्हणजे आत्ताच पराभव मान्य करणं हे डेमोक्रेटिक पक्षाच्या लक्षात आलं आणि विनाविलंब त्यांनी आपला उमेदवार बदलायचा ठरवला. साहजिकच वेळ खूप उशीर झाला होता, 3 महिने 4 महिने उरलेत. अशा वेळेला बायडेन यांच्या कालखंडातल्या उपाध्यक्ष असलेल्या कमला हॅरिस यांना डेमोक्रेटिक पक्षाने पुढे केलं. पण कमला हॅरिस यांना पुढे करून मागून सगळी पक्षाची निवडणुकीची सूत्र माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हलवत होते. आणि अशा परिस्थितीत शेवटी परत एकदा कमला हॅरिस यांचा पराभव झाला. पण ज्या वेळेला आता म्हटलं जातंय की ते निवडून आले आणि निवडून आले पुढे उद्यापासून ते अध्यक्ष झाले, असं होत नाही. जसं भारतामध्ये पंतप्रधान असो किंवा मुख्यमंत्री असो, निवडणुकीनंतर अवघ्या 1 आठवड्यात 4 दिवसात सुद्धा तो मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान होऊ शकतो, कारण त्याच्या पाठीशी बहुमत आहे. पण अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक ही वेगळ्या पद्धतीची आहे. आज सुद्धा ट्रम्प निवडून आले, त्यांना आवश्यक असलेलं बहुमत मिळालेलं आहे, पण तरीही ते अधिकृतपणे निवडून आलेले नाहीत. ते निवडून येणार याची खात्री देता येते, पण ते निवडून आलेत असं तुम्हाला म्हणता येत नाही. आणि म्हणून पुन्हा येईन पुन्हा येईन हा शब्द मी का महत्वाचा मानतो, की जी सभ्यता भारतीय राजकारणात नाही ती सभ्यता अमेरिकन राजकारणात आहे. आणि म्हणूनच मी पुन्हा येईन असं म्हणणारे ट्रम्प परत एकदा राष्ट्रपती झालेले आहेत. भले निवडून आलेले नाहीत, पण ते राष्ट्रपती होणार याविषयी कोणाच्याही मनात शंका नाही. अमेरिकेपासून जगाच्या कानाकोपऱ्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला. याचं कारण त्या सगळ्या व्यवस्थेमध्ये, अमेरिकन निवडणुकीच्या व्यवस्थेमध्ये कोणीही शरद पवार नाहीत आणि कोणीही उद्धव ठाकरे नाहीत. म्हणूनच ट्रम्प इतक्या आत्मविश्वासाने राष्ट्राध्यक्ष झाल्यासारखे बोलू शकतात. तुम्हाला कळतंय मी काय सांगतो ते? ज्या पद्धतीत आज ट्रम्प यांचं अभिनंदन चालू आहे आणि ट्रम्प आपण भावी पुढल्या 4 वर्षाचे अध्यक्ष म्हणून बोलतात सुद्धा, निर्णय घेतात, भूमिका जाहीर करतायत, धोरणं सांगतायत, याचं कारण तिथे पवार नाहीत किंवा उद्धव ठाकरे नाहीत. याचा अर्थ कळतो मित्रांनो तुम्हाला? याचं कारण असं की आकड्यांची बेरीज करून जिंकलेले ट्रम्प यांना चेष्टेचा विषय बनवू शकणारे धूर्त चाणक्य शरद पवार हे अमेरिकेत नसतात, आणि असले तरी त्यांना चावटपणा आणि उचापत करण्याची मुभा नाही. हा फरक आहे अमेरिकन निवडणूक आणि भारतीय निवडणूक याच्यामध्ये. आज जर आपण ट्रम्प निवडून आले आणि अध्यक्ष झाले असं ठामपणे म्हणतोय, पण प्रत्यक्ष ते निवडून आलेले नाहीत. याचं कारण असं आहे की अध्यक्षाला निवडणारा जो मतदारसंघ आहे त्याची निवडणूक 5 नोव्हेंबरला झालेली आहे. ज्यांनी मत दिल्यानंतर त्यात बहुमत असल्यामुळे ट्रम्प निवडून आले अशी घोषणा आणखी 1-1.5 महिन्यांनी होणार आहे. त्या निवडणूक मतदारसंघाची निवड झालेली आहे आणि त्यांनी अजून ट्रम्प यांना आपलं मतदान केलेलं नाही. आणि म्हणून ट्रम्प अध्यक्ष होणारे निश्चित असलं तरी ट्रम्प यांना अध्यक्ष करणारं मतदान अजून व्हायचं आहे. 5 नोव्हेंबरला मतदानातून जे लोक विजयी झालेत त्या विजयी झालेल्यांना सामान्य मतदाराने, जनतेने
राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीतले मतदार म्हणून निवडलेलं आहे, ज्याला इलेक्टोरल कॉलेज म्हणतात. इलेक्टोरल कॉलेज म्हणतात. म्हणजे आपल्या भारताच्या राष्ट्रपतीची निवडणूक होते, त्यामध्ये राज्यसभा लोकसभेचे खासदार आणि देशातल्या सगळ्या विधानसभा निवडणुकांचे आमदार हे मिळून मतदारसंघ तयार होतो, त्याला इलेक्टोरल कॉलेज म्हणतात. अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीमध्ये अशा प्रकारे आधी इलेक्टोरल कॉलेज निवडलं जातं. प्रत्येक राज्यातून एक जे काही ठराविक असतील 35, 15, 7, 27 असे प्रत्येक राज्यातून राष्ट्राध्यक्षाची निवड करणारे मतदार निवडले जातात. ते कसे जातात? तर एका राज्यामध्ये जर बहुमतापेक्षा 50% अधिक मत जो उमेदवार ट्रम्प किंवा कमला हॅरिस मिळवतात, तेव्हा त्या राज्यातून अध्यक्षीय निवडणुकीत मतदान करणारे जे मतदार इलेक्टोरल कॉलेजचे मतदारसंघाचे प्रतिनिधी असतात, त्यांची निवड केली जाते. आणि 50% अधिक मत ज्या राज्यामध्ये ज्या ट्रम्प किंवा कमला हॅरिस यांना मिळाली की त्या राज्यातल्या सगळ्या प्रतिनिधींची जागा ही त्यांना मिळालेली असते. त्यामुळे आपल्याला जे दाखवत होते ना 270 पार करायला पाहिजे, यांना किती 277 मिळाले, त्यांना 240 मिळाले, हे जे दाखवत होते हे आकडे म्हणजे इलेक्टोरल कॉलेजचे प्रतिनिधी आहेत. आणि म्हणून जे निवडून आले ते प्रतिनिधी म्हणजे काय सांगायचं तुम्हाला, तर आपल्याकडच्या निवडणुकांनुसार म्हणायचं तर ट्रम्प निवडून आले म्हणजेच देवेंद्र फडणवीस पुन्हा निवडून आले. कळलं तुम्हाला? कारण देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली 2019 ची निवडणूक लढवली गेली होती आणि त्या महायुतीला महाराष्ट्राच्या मतदाराने 160 पेक्षा अधिक आमदार निवडून दिले होते. त्यातले काही 105 भाजपचे होते आणि 56 उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचे होते. पण या सगळ्यांनी सरकार बनवताना देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करावं म्हणूनच मतदाराने त्यांना मतदान केलेलं होतं. तेव्हा महायुतीचे जे उमेदवार निवडून आले होते ते उमेदवार म्हणजे सरकार बनवण्याचं इलेक्टोरल कॉलेज होतं. त्यामध्ये कमला हॅरिसला जसा कमी जागा मिळाल्या तशा शरद पवार आणि काँग्रेस यांच्या गटाला फक्त 98 जागा मिळाल्या होत्या आणि 161 जागा इलेक्टोरल कॉलेज मधल्या म्हणजे विधानसभेतल्या, आपण ज्याला विधानसभा म्हणतो, लोकसभा म्हणतो, त्याला अमेरिकेमध्ये इलेक्टोरल कॉलेज म्हणतात. आणि म्हणून मी पुन्हा येईन असं म्हटल्यानंतर देवेंद्र फडणवीसांना जे बहुमत मिळालं होतं तसंच आपल्याला परत अध्यक्ष म्हणून निवडून द्या असं आवाहन ट्रम्पनी सामान्य मतदाराला केलं. त्या मतदाराने ट्रम्प यांनाच मत देण्यासाठी आणि त्यांच्या पाठीशी उभं राहण्यासाठी 270 पेक्षा अधिक प्रतिनिधी निवडून दिलेले आहेत. आपल्या भाषेत ते खासदार किंवा आमदार आहेत. उद्या जेव्हा त्यांचं मतदान होणार त्यानंतर त्या इलेक्टोरल कॉलेजची जबाबदारी संपते. आपल्याकडची लोकसभा किंवा विधानसभा म्हणजे ते इलेक्टोरल कॉलेज आहे. पण आज ट्रम्प यांना ज्या 177 277 वगैरे काय असतील मिळालेल्या जागा आहेत, त्यातल्या अनेकांनी जर आपली भूमिका बदलायची ठरवली म्हणजे त्यांच्यात तिकडच्या कुठल्या तरी शरद पवारांनी त्यांच्यातल्या काही लोकांना पटवलं की अरे ट्रम्प गेला खड्ड्यात, तुम्ही इकडे या, मी तुम्हाला मुख्यमंत्री करतो, आणि ट्रम्प यांना मिळालेल्या आमदारांचा एक गट तिथल्या उद्धव ठाकरे बरोबर कमला हॅरिस कडे गेला तर कमला हॅरिस अध्यक्ष होऊ शकतात, जसे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. कळतंय तुम्हाला मित्रांनो? कळतंय मी का सांगतो ते? ट्रम्प जिंकले तरी त्याला प्रेसिडेंट डेसिग्नेट म्हणतात शपथविधी होईपर्यंत, पण अजूनही प्रत्यक्ष कागदोपत्री ट्रम्प निवडून आलेले नाहीत. आमदार निवडून आले.
राज्यपालासमोर जाताना उद्धव ठाकरे हे आपले 56 आमदार घेऊन मतदाराने नाकारलेल्यांच्या बरोबर गेले आणि तिकडे आकडा फुगवून दाखवला. तसं अमेरिकेत होत नाही, म्हणूनच ट्रम्प पुन्हा येईल म्हणून परत येऊ शकतात. इलन मस्क आपल्या बाजूला होता वगैरे वगैरे, तसे उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांच्या बाजूला मंचावर बसत होते. अमेरिकन निवडणूक प्रक्रिया जी आहे त्यामध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना नंतर आठवणी येणं, वचनं आठवणं, दिलेला शब्द आठवणं, सत्तेची भागीदारी आठवणं असल्या प्रक्रियेला अमेरिकन निवडणुकीत स्थान नाही. आणि म्हणूनच मतदाराला मी पुन्हा येईन असं म्हणून जो सामोरा जातो त्याला मतदाराने कौल दिला तो पुन्हा येऊ शकतो. त्यात कुठलाही भारतीय किंवा अमेरिकन शरद पवार हस्तक्षेप आणि ढवळाढवळ करू शकत नसतो. आणि म्हणून 6 तारीखला जो निकाल स्पष्ट झालेला आहे, ती निवडणूक प्रक्रिया संपलेली नसली तरी जगभरातून डोनाल्ड ट्रम्प यांचं अभिनंदन होत आहे. जगभरचे राष्ट्रीय नेते त्यांचं अभिवादन करतायत. खुद्द ट्रम्प सुद्धा जनतेचे आभार मानतायत. खुद्द ट्रम्प वेगवेगळ्या आपल्या 4 वर्षाच्या धोरणांची, भूमिकांची घोषणा करतायत. हे देवेंद्र फडणवीस करू शकले नाहीत, कारण आपल्या आणि अमेरिकन निवडणुकीमध्ये नैतिकता नावाचा एक फरक आहे. नैतिकता नावाचा एक फरक आहे. अमेरिकेमध्ये निर्भय बनो वगैरे वाले वकील किंवा बुद्धिमंत नाहीत, आणि असले तरी त्यांना निवडणुकीत ढवळाढवळ करता येत नाही. आणि म्हणूनच मी पुन्हा येईन, मी परत येईन, मला परत आणा असं म्हणत निवडणूक लढवणारा ट्रम्प सारखा नेता हा ठामपणे 2 महिन्यानंतर अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणून सत्तेवर बसणार आहे. त्याची देवेंद्र फडणवीसांसारखं टंगल टवाळी होणार नाही किंवा मी पुन्हा येईन हा चेष्टेचा विषय झाला असं मोठं छद्मी हसत शरद पवारांसारखा कोणी अमेरिकन म्हणू शकणार नाही. कारण अमेरिकेच्या राजकारणात आणि निवडणुकीत अजूनही थोडीफार नीतिमत्ता शिल्लक आहे. जो धूर्तपणा शरद पवारांना महाराष्ट्रात करता येतो तो अमेरिकेमध्ये कमला हॅरिस किंवा बराक ओबामा यांना करता येणार नाही. म्हणूनच ट्रम्प मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली नसताना अध्यक्ष झाल्यासारखे वागू शकते. कोणीतरी उद्धव ठाकरे रुसून बसेल आणि म्हणेल मी दुसऱ्या टोकाला जाऊ शकतो, मला सगळे पर्याय ओपन आहेत, असं निवडणूक इलेक्टोरल कॉलेज जे आहे त्यातला कोणी म्हणू शकत नाही. आणि ते प्रामाणिकपणे आपल्याला जर ट्रम्पसाठी लोकांनी निवडले तर त्यांनाच आणखीन 15-20 दिवसांनी कधी प्रत्यक्ष मतदान होईल, त्यामध्ये मतदान करतील. आणि ही 277 मतं काय आहेत ती ट्रम्प यांना मिळतील याची अवघ्या जगाला खात्री आहे. पण उद्धव ठाकरे, संजय राऊत, आदित्य ठाकरे कुठच्या बाजूला अचानक टर्न घेतील याची गॅरंटी आपण देऊ शकत नाही. अशी परिस्थिती अमेरिकेत नाही. म्हणून ट्रम्प म्हणाले मी पुन्हा येईन, आणि ट्रम्प परत आले. आणि त्याचं कारण शरद पवार, उद्धव ठाकरे यांची सारखी प्रवृत्ती जी आहे, मतदाराच्या तोंडावर लाथ मारून आपल्याला पाहिजे तसं राजकीय मतलब साधायचा आणि त्याला उदात्ततेची फोडणी द्यायची, हे सगळं महाराष्ट्रात आणि भारतात होऊ शकतं. उद्धव ठाकरे आणि शरद पवार करू शकतात, पण तसलं सगळं करायची अमेरिकेतल्या लोकांना काही किमान लाज आहे. आणि म्हणूनच तिथे मतदानाची प्रक्रिया पूर्ण संपलेली नसताना आणि सरकार बनवण्याची यंत्रणा कार्यरत झाली नसताना सुद्धा ट्रम्प अध्यक्ष झाल्यासारखे बोलू शकतात, वागू शकतात. आणि इथे देवेंद्र फडणवीस त्यांचे शब्द पुन्हा येईल
हा चेष्टेचा विषय होतो आणि संपादक वगैरे सुद्धा त्याचं कौतुक करू शकतात बेशरमपणे. हा त्यांच्यातला आणि आपल्यातला फरक आहे. मित्रांनो, विषय आवडला, लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.